एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली जिल्हा बुलढाणा या ऑनलाईन क्लासेसमध्ये राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। मी प्राध्यापक मधुकर ठेंग आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय। या क्लासेसमध्ये MPSC मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरणाची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये करून घेणार आहोत। तर या ठिकाणी माझे YouTube अकाउंट मधुकर ठेंग या YouTube अकाउंटला भेट देऊन तुम्ही माझे डेमो लेक्चर्स पाहू शकता। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर या क्लासेसमध्ये आपण मराठी व्याकरणातील प्रयोग हा घटक घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रयोग म्हणजे तर वाक्यातील कर्ता व कर्म यांच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापदाची जी रचना अथवा ठेवण असते त्याला म्हटले जाते आपल्याला प्रयोग। बरोबर आहे। थोडक्यात प्रयोग कशाशी संबंधित असतात तर सुरुवातीला वाक्यातील कर्ता व कर्म आणि यांचे काय तर लिंग वचन व पुरुष। म्हणजे थोडक्यात वाक्यातील कर्ता व कर्म यांचे लिंग वचन व पुरुष यांच्यासोबत क्रियापदाची जी रचना अथवा ठेवण असते त्याला म्हणायचं आपल्याला मराठी व्याकरणामध्ये प्रयोग। आता थोडक्यात आपण जर कर्त्याचे लिंग वचन व पुरुष यामध्ये बदल करू तर ऑटोमॅटिक क्रियापद बदलत असेल तर त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला कर्तरी प्रयोग। आणि नंबर 2 मध्ये जर आपण कर्माचे लिंग वचन यामध्ये बदल करत असू आणि त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला कर्मणी प्रयोग। आणि ज्यावेळी वाक्यातील कर्ता व कर्म यांचे लिंग वचन व पुरुष यांच्यामध्ये बदल केला तरी सुद्धा क्रियापद बदलत नसेल त्यावेळी त्याला म्हटले जाते भाव्य प्रयोग। अशा प्रकारे मराठी व्याकरणामध्ये 3 प्रयोग किंवा प्रयोगांचे प्रकार आहेत। बरोबर आहे। मग आता चला तर लिंग म्हणजेच काय तर मराठीमध्ये लिंगचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग। म्हणजे झाले आपले 3 लिंग। नंबर 2 मध्ये वचन, मग वचनाचे 2 प्रकार सांगितले जातात मराठीमध्ये। मग नंबर 1 मध्ये एक वचन म्हणजे ज्या नामाच्या प्रकारावरून वस्तू एक असल्याचा बोध होतो ते एक वचन आणि अनेक वचन। नंबर 2 मध्ये अनेक वचन म्हणजे नामाच्या ज्या प्रकारावरून वस्तू अनेक असल्याचा बोध होतो त्याला म्हणायचं आपल्याला अनेक वचन। आणि नंबर 3 मध्ये सांगता येतात आपल्याला पुरुष। मग पुरुष मध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष। या एवढ्या माहितीवर आधारित आपले संपूर्ण प्रयोग हा घटक या ठिकाणी सांगितला जातो आणि एकदम सोपा घटक आहे या ठिकाणी। तर लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रांनो, नंबर 1 मध्ये सांगूया आपण कर्तरी प्रयोग। आता नंबर 1 मध्ये सांगता येते आपल्याला पहा कर्तरी प्रयोग। आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष ह्यामध्ये जर आपण बदल केला, पहा लक्षात घ्या, वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष ह्यामध्ये आपण बदल केला आणि त्यानुसार जर क्रियापद आपोआप बदलत असेल तर त्यावेळी त्या वाक्याला म्हणायचं आपल्याला कर्तरी प्रयोगाचं वाक्य। तर त्यावेळी त्या वाक्याला म्हणायचं आपल्याला कर्तरी प्रयोगाचं वाक्य। तर या कर्तरी प्रयोगात किंवा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजे कर्त्याला कुठल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो। तर कर्म मात्र कधी प्रथमा विभक्तीत असते म्हणजे त्याला प्रत्यय लागलेला नसतो, तर कधी द्वितीय विभक्तीत असते म्हणजे त्याला द्वितीय विभक्तीचा सला नाते ह्यापैकी एक प्रत्यय लागलेला असतो। तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे बहुधा म्हणजे खास करून आपल्याला वर्तमान काळी सांगितलं जातं। अशा प्रकारे हा कर्तरी प्रयोगाचे आपल्याला लक्षणं किंवा व्याख्या सांगितल्या जाते। आता आपण त्याचे काही वाक्य घेऊया। नंबर 1 मध्ये एक वाक्य घेऊया आपण। पहा, मग आपल्याला एक वाक्य सांगितलं गेलं पहा, तर धोंडू गाय बांधतो हे एक आपल्याला वाक्य आहे। मग हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे का बघ स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करावं लागेल तर कर्त्याचा लिंग वचन व पुरुष बदलून बघावं लागेल आणि तो जर आपण बदल केला म्हणजे कर्त्यामध्ये आणि क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोगाचं वाक्य आपण म्हणूया। ठीक आहे। तर चला आता या ठिकाणी कर्ता कर्म व क्रियापद हे कोणकोणते आहेत हे सर्वात पहिले आपण शोधूया। नंबर 1 मध्ये सांग कधी पण शोधायचं क्रियापद, मग क्रियादर्शक शब्द
किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग या ठिकाणी क्रियादर्शक शब्द आहे बांधतो, म्हणून ह्याला म्हटलं आपण क्रियापद. आणि मग ही क्रिया करणारा जो असतो त्याला म्हणायचं आपल्याला कर्ता. मग बांधणारे कोण, तर धोंडू, ह्याला म्हटलं आपण बघा कर्ता. मग धोंडूने केलेली क्रिया बांधण्याची कोणावर घडली, गाय, मग याला म्हणायचं आपल्याला कर्म. या ठिकाणी आपल्याला कर्ता, कर्म व क्रियापद हे तिघही समजलेले आहे. मग आता स्टेप बाय स्टेप आता आपल्याला कर्तरी प्रयोग ओळखायचा. मग फक्त कर्ता हा एक हायलाइट करायचा, फक्त कर्ता हा एक हायलाइट करायचा आणि त्याच्या लिंग, वचन व पुरुष ह्यामध्ये बदल करून पाहायचे आणि त्यांच्यामध्ये केलेल्या बदलानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्याला आपल्याला कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणायचं. मग धोंडू नेमका एक व्यक्तीचं, पुरुषाचं नाव आहे म्हणजे पुल्लिंगी आहे. आता याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बदल करू. सुरुवातीला लिंग बदल करू. मग एका पुरुषाच्या नावाच्या जागेवर टाकूया आपण स्त्रीचं नाव. मग सांगता येतं गीता, कोणत्या एखाद्या स्त्रीचं, मग गीता. समोरील वाक्य कसं येते पहा, गाय बांधते. बघ आता या ठिकाणी कर्त्याचा लिंग बदल केला, क्रियापद बांधतोच झालं बांधते, म्हणजे क्रियापदाचं रूप किंवा रचना बदलली कर्त्यानुसार. मग कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. पण कर्त्याचा काय बदल केला, तर सुरुवातीला लिंग बदल केलाय म्हणतो ना आपण, म्हणजे लिंग बदलानुसार क्रियापद बदलला म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. नंबर 2 मध्ये वचन बदल करू. पहा आता धोंडू एक होता, वचन बदल अनेक करू, म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी असतील. मग आपल्याला सांगता येते ना, पहा तर सर्वनाम वापरू आपण, ते म्हणजे अनेक वचने कर्त्याच्या जागेवर. मग ते समोर पहा गाय बांधतात आणि आपल्या असं लक्षात येत आहे ना मित्रांनो या ठिकाणी काय, तर या कर्त्यानुसार क्रियापद बांधतात झालं. म्हणजेच काय, तर कर्त्याचा काय केला या ठिकाणी, वचन बदल, अनेक वचने घेतोय ना. नंबर 3 मध्ये बदल करू आपण, पुरुष बदल. पहा पुरुष बदल मध्ये म्हटलं तर आपल्याला कर्ता घेऊ द्वितीय पुरुषी तू. मग काय ते समोर गाय आणि क्रियापद सांगता येते बांधतोस. मग आता हे बांधतोस या कर्त्यानुसार आहे. मग कर्त्याचा काय घेतला आपण बदल, तर पुरुष बदल. म्हणजे थोडक्यात काय, तर मुख्य वाक्याचं क्रियापद होतं बांधतो. खालील वाक्यांमध्ये कर्त्यामध्ये बदल केलेले आहेत, त्यामुळं कर्त्यानुसार इथं कर्ता होता गीता नुसार क्रियापद आलं बांधते. इथं कर्ता होता अनेक वचने ते नुसार क्रियापद आलं बांधतात. इथं कर्ता आहे तू द्वितीय पुरुषी, मग त्यानुसार क्रियापद आलं बांधतोस. म्हणजे थोडक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापद बदललेलं आहे, म्हणून आपल्याला याला कर्तरी प्रयोगाचं वाक्य असं म्हटल्या जाते. तर या कर्तरी प्रयोग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं आहे. आता या कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 उपप्रकार आपल्याला सांगितले जातात. तर एक सांगता येते सकर्मक कर्तरी व दुसरा सांगता येते आपल्याला अकर्मक कर्तरी. नंबर 1 मध्ये किंवा पहिला प्रकार सांगता येते पहा त्याचा सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि मग सांगता येते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात सकर्म म्हणजे कर्म असते, बरोबर आहे, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते त्याला म्हटलं जाते आपल्याला सकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ काय म्हणतोय आपण, पहा धोंडू गाय बांधतो. आणि हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. हे कसं आहे, स्टेप बाय स्टेप आपण अगोदर पाहिलंच ना, तर कर्त्याचे लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापद बदलले. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे पण त्यामध्ये कर्म आहे. म्हणजे नेमकी कर्त्याने केलेली क्रिया कोणावर तरी घडते, म्हणजे ते कर्म आहे. म्हणजेच काय, तर या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आहे म्हणून त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी प्रयोग, बरोबर आहे. आणखी एक सांगता येते बघा, पोलीस चोर पकडतो. हे पण कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे पण त्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. थोडक्यात आता क्लिअरच झालं ना आपलं. तर ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हटले जाते. मग आता नंबर 2 मध्ये उपप्रकार सांगता येतो आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग. पहा अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि नावानुसारच मित्रांनो आपल्या लक्षात आलं की ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात अकर्मक म्हणजे कर्म नसते, बरोबर आहे, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हटले जाते. उदाहरणार्थ सांगता येते पहा
तो हसतो. मग काय आहे, कर्ता व क्रियापद, हा कर्ता आणि हे झाले क्रियापद. म्हणजे क्रिया, काय क्रिया घडते तर हसतो, हसण्याची क्रिया करणारा तो कर्ता, म्हणजे कर्ता व क्रियापदच आहे. पण क्रियापद कर्त्यानुसार बदलते, तो असेल तर हसतो, लिंग बदल ती असेल तर हसते, वचन बदल ते असतील तर हसतात, आणि पुरुष बदल तो तू असेल तर हसतोस. आणि थोडक्यात कर्त्यानुसार क्रियापद बदलते, पण म्हणून कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, मात्र त्यामध्ये कर्म नाहीये. बरोबर आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग. आणखी एक वाक्य सांगता येईल आपल्याला, उदाहरणार्थ पहा, तो धावतो. नंबर 3 मध्ये सांगता येते पहा, पक्षी आकाशात उडतो. आता या ठिकाणी हे झालं पहा, उडतो, पक्षी उडतो, कोठे उडतो, आकाशात. म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाला केव्हा, कुठे, कसे या शब्दाने प्रश्न विचारत असू तर येणारं उत्तर असते क्रियाविशेषण. म्हणून या ठिकाणी पक्षी कोठे उडतो, क्रियापदाला प्रश्न विचारला तर आकाशात उडतो, म्हणजे हे क्रियाविशेषण आहे, म्हणजे कर्म नाहीये मित्रांनो. एवढं एक लक्षात राहू द्या, हे काय आपल्याला आकाशात क्रिया विशेषण आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यात कर्ता व क्रियापद आणि सोबत क्रियाविशेषण आहे, मात्र कर्म नाहीये, म्हणून या वाक्यांना म्हणायचं आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि थोडक्यात आपल्याला पाठच झालं ना मित्रांनो. मग काय सांगता येते आपल्याला, तर ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते तो सकर्मक कर्तरी, तर ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते तो अकर्मक कर्तरी. आणि कर्तरी प्रयोग आपल्या या ठिकाणी संपला. नंबर 2 मध्ये टाकूया आता आपण कर्मणी प्रयोग. आणि मग कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला सांगता येते पहा, कर्मणी प्रयोग. आणि मग मित्रांनो या ठिकाणी काय, तर कर्माचा लिंग वचन यानुसार, कर्माच्या लिंग वचन यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्याला कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हटले जाते. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी कर्माच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल त्यावेळी त्याला आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं. आता नंबर 2 मध्ये घेत आहोत आपण कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोग काय सांगितलं जाते आपल्याला, तर कर्माचं जर लिंग बदल आणि वचन बदल करत असू आणि त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हटलं जाते आपल्याला कर्मणी प्रयोग. तर त्याला म्हटलं जाते आपल्याला कर्मणी प्रयोग. बरोबर आहे. मग आता नंबर 1 मध्ये पहा, आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो, तर कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे काय सांगता येते, कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो, मात्र कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो. आणि क्रियापद बहुधा भूतकाळी असते, क्रियापद बहुधा भूतकाळी असते. मग आता स्टेप बाय स्टेप नंबर 1 घेऊन टाकू आपण. पहा, धोंडूने गाय बांधली. बघ आता या ठिकाणी पहा, आता हे झालं आपलं मुख्य वाक्य. कोणतं म्हणतो आपण, मुख्य वाक्य, धोंडूने गाय बांधली. मग आता या ठिकाणी एक कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे का, यासाठी आपल्याला कर्माचा लिंग वचन ह्यामध्ये बदल करून पाहावा लागेल. बरोबर आहे, आणि त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. मग सर्वात महत्त्वाचे कर्ता, कर्म व क्रियापद कोणकोणते आहेत ते शोधू. मग सर्वात पहिले शोधू आपण क्रियापद. कधी पण शोधायचं क्रियापद. मग बांधली, मग याला काय म्हटलं आपण सांगा, क्रियापद. मग या क्रियापदावरून ही क्रिया करणारा म्हणजे बांधणारा जो असेल तो कर्ता. मग बांधणारे कोण, तर धोंडू. मग याला म्हटलं आपण बघा कर्ता. आणि मग धोंडूने बांधण्याची क्रिया कोणावर घडली, गायवर, म्हणून याला म्हटलं आपण कर्म. आणि आपल्या लक्षात आलं ना मित्रांनो, या ठिकाणी कर्ता, कर्म व क्रियापद. तर आता या ठिकाणी आता एक कर्तरी प्रयोगाचं एक लक्षात घेऊन टाका. पहा, हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य नाहीये. बरोबर आहे, पण तरी वा कर्त्याच्या लिंग वचन बदलानुसार क्रियापद बदलते का. मग धोंडूने ऐवजी काय, गीताने गाय बांधली. मग वचन बदल, त्यांनी गाय बांधली. म्हणजे थोडक्यात कर्त्याचा तुम्ही लिंग वचन पुरुष बदल केला तरी काय होते, क्रियापद बदलत नाही. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे नाहीये. या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. मग आता ठरवूया आपण कर्मणी प्रयोगाचं. मग कर्माचा लिंग आणि वचन आपण बदलून बघू. बरोबर आहे, मग लिंग वचन बदलला आणि क्रियापद जर बदललं तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. मग नंबर 1 मध्ये बघ,
कर्ता जो आहे तोच घ्या, धोंडू नये, बरोबर आहे. फक्त कर्माचं लिंग बदल करा. इथं गाय स्त्रीलिंगी, आता काय तर बैल पुल्लिंगी घेऊन टाकू. मग बैल पा धोंडूने बैल बांधला. पा मुख्य वाक्याचं क्रियापद होतं बांधली, या ठिकाणी क्रियापद झालं बांधला, पण कोणानुसार बदलले, कर्मानुसार क्रियापद बदलले, बरोबर आहे. मग कर्मणी प्रयोग. आणि कर्माचा काय बदल केला आपण सांगा, तर नंबर 1 मध्ये आपण लिंग बदल केला. म्हणजे थोडक्यात कर्माचा लिंग बदल, लिंग वचन बदल केला आणि क्रियापद बदललं, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदललं तर सांगता येते आपल्याला कर्मणी प्रयोग. नंबर 2 मध्ये आता कर्माचाच वचन बदल करू. मग कर्ता जो आहे तो कायम राहू द्या, धोंडूने, गाय एक होती, अनेक वचन करा गायी, आणि क्रियापद येते आता बांधल्या. मित्रांनो बघा, कोणानुसार क्रियापद बदलते, तर कर्मानुसार. आणि कर्माचा काय बदल, तर वचन बदल. आणि थोडक्यात आपल्या असं लक्षात आलं ना, तर कर्माचा लिंग वचन बदल केला, त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हटलं जाते आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य, असं त्याला आपल्याला म्हटलं जाते. आणि सर्वांच्या या ठिकाणी लक्षात आलेलंच आहे, बरोबर आहे. आता या कर्मणी प्रयोगाचे सुद्धा वेगवेगळे उपप्रकार पडतात. कर्मणी प्रयोगाचे वेगवेगळे उपप्रकार पडतात. तर नंबर 1 मध्ये एक प्रकार सांगता येतो आपल्याला. नंबर 1 मध्ये प्रधान कर्तुक कर्मणी, प्रधान कर्तुक कर्मणी. आणि नावानुसारच मित्रांनो लक्षात घ्या ना. प्रधान कर्तुक म्हणजे कर्ता, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता प्रधान असतो, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता प्रधान असतो त्यास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदे कर्मानुसार बदलते, म्हणजे कर्मणी प्रयोग तर असेलच असेल, पण संपूर्ण वाक्य हे कर्त्याला उद्देशून बोलता येते किंवा बोलल्या जाते, म्हणजेच वाक्यातील कर्ता प्रधान असतो, बरोबर आहे. म्हणजे कर्त्याला उद्देशून ते वाक्य बोलल्या जाते, पण क्रियापद मात्र कर्मानुसार बदलते. म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगातील कर्ता प्रधान असतो, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता प्रधान असतो त्यास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पहा, रामाने धनुष्य मोडला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे ठिकाणी धनुष्य एक असेल तर मोडला, अनेक असतील तर मोडले. म्हणजे थोडक्यात कर्मानुसार क्रियापद बदलते. कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, पण ज्यावेळी सीता स्वयंवरामध्ये रामाने उचलून धनुष्य मोडला, तर मोडलेल्या धनुष्याकडे कोण पाहिलं नाही, तर तो मोडणारा कोण आहे, म्हणजे कर्ता प्रधान होता ना, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता प्रधान असतो त्याला म्हणायचं काय, तर प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचे वाक्य. आणखी एक उदाहरण पहा, त्याने गृहपाठ केला. आणि शॉर्ट मध्ये मित्रांनो हे पण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. एक असेल तर गृहपाठ केला, अनेक असतील तर गृहपाठ केले, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते. पण या ठिकाणी कर्म महत्वाचे नाही, तर तो गृहपाठ करणारा कोण, त्याला उद्देशून हे वाक्य बोललं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ज्या कर्मणी प्रयोगात किंवा ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता प्रधान असतो त्याला म्हणायचं आपल्याला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. नंबर 2 मध्ये घेऊया मित्रांनो आपण. कर्मणी प्रयोगाचा दुसरा उपप्रकार शक्य कर्मणी. शक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्त्याला क्रिया करणे शक्य असल्याचे दर्शविले जाते. ज्यावेळी कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातून कर्त्याला क्रिया करणे शक्य आहे असं दर्शविलं जातं, त्यावेळी म्हणायचं आपल्याला शक्य कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ नेहमी येणारे 2 वाक्य सांगता येतात आपल्याला. बाबाच्याने डोंगर चढवितो. मित्रांनो बघा, या ठिकाणी काय क्रियापद चढवितो, चढणारे बाबा कर्ता, आणि हे कर्म करण्याच्यावर क्रिया या ठिकाणी घडते. आणि थोडक्यात लक्षात घ्या ना, डोंगर एक असेल तर चढवितो, अनेक असतील तर चढवितात. थोडक्यात कर्मानुसार क्रियापद बदलते, बरोबर आहे. कर्मानुसार क्रियापद बदलते, पण क्रियापदावरून दिलेल्या वाक्यातील कर्त्याकडून ती क्रिया करणे शक्य आहे
किंवा या कर्त्याला ही क्रिया करणे शक्य आहे असं दर्शविलं जातं. म्हणजेच काय, थोडक्यात ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्त्याला क्रिया करणे शक्य असल्याचं दर्शविले जातं त्यावेळी त्या वाक्याला शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जातं. आणखी एक उदाहरण सांगता येते पहा, आईच्याने कामे करवितात. आईच्याने कामे करवितात म्हणजे थोडक्यात एक असेल तर काम करविते, अनेक असतील तर कामे करवितात. म्हणजे कर्त्याला क्रिया करणे म्हणजे आईला कामे करणे शक्य आहे असं दर्शविल्या जाते, पण क्रियापद मात्र कर्मानुसार बदलते. म्हणून काय सांगितलं जाते आपल्याला, शक्य कर्मणी. म्हणजे थोडक्यात शक्य कर्मणी काय, तर ज्यावेळी वाक्यातील कर्त्याला क्रिया करणे शक्य असल्याचे दर्शविले जाते त्यावेळी त्या वाक्याला शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. नंतर सांगता येते पहा आपल्याला 3 नंबर मध्ये समापन कर्मणी. आणि शॉर्ट मध्ये सांगता येते मित्रांनो पहा, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया करून पूर्ण झाल्याचे दर्शविले जाते त्यावेळी म्हणायचं आपल्याला समापन कर्मणी प्रयोग. पहा थोडक्यात काय म्हणतोय आपण, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदावरून ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया करून पूर्ण झाली असं दर्शविले जातं त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला काय, तर समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं त्याला म्हटलं जाते. समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं त्याला म्हटलं जाते. उदाहरणार्थ पहा, त्याचे जेवण किंवा किंवा आपण सांगता येते त्याचा आंबा खाऊन झाला. पहा, त्याचा आंबा खाऊन झाला. बघ, आंबा खाऊन झाला कर्म आहे. पहा, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद आणि कर्म बदल. आंबा एक असेल तर खाऊन झाला, अनेक असतील तर खाऊन झाले. थोडक्यात कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, बरोबर आहे. पण क्रियापदावरून क्रिया करून पूर्ण झाल्याचं दर्शविलं जातं. म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया करून पूर्ण झाल्याचं दर्शविले जाते त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य. आणखी एक वाक्य सांगता येते पहा, त्याचा गृहपाठ करून झाला. मग काय, तर कर्मानुसार क्रियापद बदलते मात्र क्रियापदावरून क्रिया करून पूर्ण झाले असं दर्शविले जाते. मग त्याला म्हटलं जाते आपल्याला काय, तर समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य. चला त्यानंतर समोरचा भाग घेऊया आपण, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी नंबर 4 मध्ये. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. थोडक्यात ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात म्हणजे वाक्य कर्मणी प्रयोगाचं असेल पण कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो त्यावेळी अशा वाक्याला नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य असं म्हटलं जाते. किंवा या वाक्याची या कर्मणी प्रयोगात वाक्याची रचना ही इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते. त्याला म्हणायचं आपल्याला नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. उदाहरणार्थ आपल्याला याचं वाक्य सांगता येतं पहा, उंदीर मांजराकडून मारला गेला. आता या ठिकाणी काय, तर कर्ता आहे मांजर, कर्म आहे उंदीर आणि क्रियापद मारला गेला. मग आता उंदीर एक असेल तर मारला गेला, उंदीर अनेक असतील तर मारले गेले. थोडक्यात कर्म हे आहे आणि या कर्मानुसार क्रियापद बदलते. म्हणजे दिलेलं वाक्य हे आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य सांगितलं जाते. आणि लक्षण काय सांगितलं आपल्याला, तर कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो. बरोबर आहे, कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो त्याला म्हणायचं आपल्याला कर्मणी नवीन कर्मणी. बरोबर आहे. किंवा किंवा कर्मकर्तरी म्हणजे या वाक्यातील कर्म हे कर्त्याच्या जागेवर लिहिलेलं असतं. ह्या वाक्यातील कर्म हे कर्त्याच्या जागेवर लिहिलेलं असतं म्हणून त्याला म्हणायचं कर्मकर्तरी प्रयोग. आणि एकूणात शॉर्ट मध्ये लक्षात राहू द्या ना, ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात
कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो व कर्म हे कर्त्याच्या जागेवर लिहिलेलं असते किंवा ज्याची रचना इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते त्याला म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. आणखी एक वाक्य, चोर पोलिसाकडून पकडला गेला किंवा धनुष्य रामाकडून मोडला गेला किंवा गाणे अनिकेतकडून गायले गेले इत्यादी. हे अशा प्रकारचे वाक्य असतात. आपल्याला त्यांना म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचं वाक्य आपल्याला त्यांना म्हटलं जाते. एक समोर सांगता येते आपल्याला प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी. प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडून तयार झालेली वाक्ये ह्या प्रकारात मोडतात. काय सांगता येत आपल्याला, प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडून तयार झालेली वाक्ये आपल्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी या प्रकारामध्ये सांगितल्या जातात. उदाहरणार्थ सांगता येते पहा, नळे इंद्राशी बोली जेले. नळे इंद्राशी बोली जेले. मग तर क्रियापदाला ज प्रत्यय लागलेला आहे ना, मग असे जर वाक्य दिसलं सरळ सरळ तर सरळच टाकून द्यायचं प्राचीन किंवा पुराण कर्मणी. कारण का तर प्राचीन म्हणजे प्राचीन मराठी काव्य की जे पुराण बरोबर प्राचीन काळामध्ये लिहिलेले जे पुराण आहेत बरोबर आहे मराठी काव्य आहेत त्यातील सकर्मक धातूला म्हणजे क्रियापदाला ज प्रत्यय जोडलेला असतो. आणखी एक सांगता येते आपल्याला, त्वा काय कर्म करीजे. त्वा काय कर्म करीजेले. याला पण सांगता येते आपल्याला काय तर ज प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हे थोडक्यात याला पण आपल्याला सांगितलं जाते पहा प्राचीन किंवा पुराण कर्मणी. तर विद्यार्थी मित्रांनो, काही फसवी वाक्य असतात मात्र ती कर्मणी प्रयोगाची असतात. मग ती कशी, तर एक वाक्य बऱ्याच वेळा किंवा नेहमी विचारलं गेलेलं आहे. काय सांगता येते आपल्याला पहा, सभेत पत्रके वाटली गेली. मग सभेत पत्रके वाटली गेली. मग आता हे फसवं वाक्य म्हणजे कसं, तर मुळात दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता कर्म व क्रियापद ठरवूया ना आपण. मग कधी पण तुम्हाला मी सांगितलं क्रियापद शोधायचं. मग क्रियापद काय वाटली गेली बरोबर आहे, वाटली गेली. मग हे वाटणारे कोण प्रत्यक्षात लिहून दिलेला नव्हता ना. म्हणजे या ठिकाणी काय तर हे काय वाटली गेली पत्रके बरोबर आहे. मग याला म्हटलं जाते आपल्याला कर्म, ह्याला म्हटलं आपण क्रियापद. आणि हे जे वाक्य आहे ह्याला आहे हे कुठे वाटली गेली पत्रके सभेत, म्हणजे याला क्रियाविशेषण म्हटलं जाते. मग दिलेल्या वाक्यामध्ये मुळात नेमकं वाटणारा कोण आहे तोच लिहून दिलेला नाही. म्हणजे या वाक्यात कर्ता हा लिहून दिलेला नाही. मग तो आपल्याला टाकावा लागेल एखादा. मग आता उदाहरणार्थ पहा, दिलेल्या वाक्यरचनेनुसार टाकता येते आपल्याला कर्ता मुलाकडून धोंडूकडून वगैरे वगैरे. म्हणजे मुलाकडून सभेत पत्रके वाटली गेली. मग थोडक्यात मित्रांनो या ठिकाणी काय तर हा कर्ता प्रत्यक्षात लिहून दिलेला नव्हता. मग आपल्याला तो या क्रियापदानुसार मग पहा ना, मूल मुलाने मुलाकडून क्रियापदानुसार कर्ता बसेल आपल्याला ॲक्युरेट मुलाकडून. किंवा सांगता येते आपल्याला धोंडूकडून श्यामाकडून गीताकडून सभेत पत्रके वाटले गेले. म्हणजे प्रत्यक्षात हे वाक्य दिलेलं असेल पण यामध्ये कर्ता हा लपलेला असेल, अद्याहात असेल. म्हणजे गृहीत पकडावा लागेल, तो प्रत्यक्षात लिहून दिलेला नसतो. आणि असं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं असतं. कारण का तर नवीन कर्मणीच्या आत्ताच व्याख्या घेतली ना आपण की यातील कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो बरोबर आहे. म्हणून याला काय नवीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. म्हणजे इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे रचना. फक्त या ठिकाणी काय तर वाक्य पेपरमध्ये हे असेल बरोबर आहे आणि कर्ता त्यामध्ये लपलेला असेल, तो लिहून दिलेला नसेल. आणि हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. आणखी एक वाक्य सांगता येते पहा आपल्याला, पहा गाय बांधली गेली. मग प्रत्यक्षात ही गाय बांधणारा कर्ता कोणीतरी घ्यावा लागेल. म्हणजे मग गीताकडून सीताकडून श्यामाकडून रामाकडून वगैरे बरोबर. गीताकडून गाय बांधली गेली.
म्हणजेच कर्ता टाकून पाहावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे कर्ता प्रत्यक्षात दिलेला नसेल हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य, बरोबर आहे. म्हणजे याला आपल्याला मराठी वाक्य व्याकरणातील फसवे कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. आणि हे वाक्य असतील ते मागचे दोन हे आलेले असतील पेपरमध्ये. हा करता मग आपल्याला काय तर टाकून पाहावा लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रयोगाचा समोरचा आणि नंबर 3चा भाग घेऊया, भावे प्रयोग, बरोबर आहे. भावे प्रयोग. आणि मग आपल्याला या भावे प्रयोगात असं सांगता येते, तर ज्यावेळी वाक्यातील कर्ता व कर्म ह्या दोघांनुसारही क्रियापद बदलत नसेल, बरोबर आहे. वाक्यातील कर्ता व कर्म ह्या दोघांनुसारही क्रियापद बदलत नसेल तर ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी, एकारांत असेल. ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी, एकारांत असेल. तर अशा वाक्याला भावे प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. आणि भावे प्रयोगाचं लक्षण आपल्याला सांगता येते, तर या वाक्यामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. आणि त्या दोघांच्यातही म्हणजे कर्ता व कर्म दोघांच्याही लिंग वचन यानुसार क्रियापद बदलत नाही. आणि भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता हा तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता हा तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. तर कर्म आपल्याला सांगितलं जाते, कर्म हे द्वितीय विभक्तीत असून ते तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असते. कर्म हे द्वितीय विभक्तीत असून ते तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असते. अकर्मक भावे क्रियापदाचे अकर्मक भावे प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद हे शक्यार्थ क्रियापद असते. म्हणजे जसं की शक्यार्थ क्रियापद म्हणजे क्रियापदाला वा, वी, वे, जावे, यावे, खावे, जेवावे, धावावे म्हणजे असं वा, वी, वे प्रत्यय असते. त्याला म्हणायचं आपल्याला विद्यार्थी क्रियापदे. विद्यार्थी क्रियापदे. मग अशा पद्धतीमध्ये आपल्या असं लक्षात आलं, थोडक्यात काय म्हटलं आपण, तर ज्यावेळी वाक्यातील कर्ता व कर्म यांचे लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नसेल तर त्या वाक्याला म्हणायचं आपल्याला भावे प्रयोगाचे वाक्य. त्या वाक्याला म्हणायचं आपल्याला भावे प्रयोगाचे वाक्य. आणि भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो, बरोबर आहे. मग आता चला तर याची वाक्य कोणकोणते सांगता येतात, स्टेप बाय स्टेप एक एक घेऊन टाकू. एक वाक्य पाहू आपण. पहा, धोंडूने गाईला बांधले. मग आता स्टेप बाय स्टेप पहा, दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला पण ने, कर्माला पण ला, म्हणजेच काय भावे प्रयोगाचे वाक्य. आणि स्टेप बाय स्टेप दोघांनुसार क्रियापद बदलत नाही. कसं पहा, या ठिकाणी कर्ता बदल करून पहा. गीताने गाईला बांधले, नाही बदलत क्रियापद. वचन बदल करा. त्यांनी गाईला बांधले, नाही बदलत क्रियापद. म्हणजेच कर्त्याचा लिंग वचन बदलला तरी क्रियापद बदलत नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता कर्मणी, बरोबर आहे. धोंडूने लिंग बदल, बैलाला बांधले, कर्माचा लिंग बदल केला तरी पण क्रियापद बदलत नाही. आता धोंडूने कर्माचा वचन बदल, गायींना बांधले. म्हणजे थोडक्यात कर्ता व कर्म दोघांचाही लिंग वचन बदल केला तरी क्रियापद बदलत नाही. अशा वाक्याला म्हणायचं आपल्याला भावे प्रयोगाचे वाक्य. आणि या भावे प्रयोगाचे सुद्धा दोन उपप्रकार आपल्याला सांगितले जातात. नंबर 1 मध्ये सांगता येते सकर्मक भावे. आणि नावानुसारच मित्रांनो सांगता येते, तर ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात सकर्मक म्हणजे कर्म असते, ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते त्याला म्हणायचं आपल्याला सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य. उदाहरणार्थ काय, पोलिसाने चोरास पकडले. भावे प्रयोगाचं वाक्य आहे मात्र त्यामध्ये कर्म आहे म्हणून म्हणायचं सकर्मक भावे, बरोबर आहे. नंबर 2 मध्ये मांजराने उंदरास पकडले. काय भावे प्रयोगाचं वाक्य आहे
पण कर्म आहे म्हणजे सकर्मक भाव आहे. आणखी सांगता येते आपल्याला, धोंडूने गाईला बांधले, मांजराने उंदरास पकडले, पोलिसाने चोरास पकडले, मांजराने उंदरास मारले, वडिलांनी बंडूला शिकविले. अशा पद्धतीमध्ये ज्या भावी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला म्हणायचं आपल्याला सकर्मक भावे. नंतर नंबर 2 मध्ये घेऊया आपण, म्हणजे भावे प्रयोगाचे उपप्रकार अकर्मक भावे. बरोबर आहे. अकर्मक भावे म्हणजे ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल त्याला म्हणायचं आपल्याला अकर्मक भावे. उदाहरणार्थ, आणि आपण म्हटलं ना तर अकर्मक भावे प्रयोगाचं क्रियापद हे कसं विद्यार्थी असतं, म्हणजे त्या क्रियापदाला वा वी वे हा प्रत्यय जोडलेला असतो. उदाहरणार्थ सांगता येते, त्याने हसावे. मग आता पहा, कर्ता आणि क्रियापद आहे, कर्म नाहीये. बरोबर आहे, म्हणजे अकर्मक वाक्य आहे. म्हणजे फक्त कर्म नाहीये म्हणून अकर्मक वाक्य, पण कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे काय सांगता येते आपल्याला, कर्तरी प्रयोग नाहीये म्हणजे भावे प्रयोगाचं वाक्य. कारण का कर्त्याला प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोगाचं वाक्य नाहीये आणि वाक्यात कर्मच नाही म्हणजे कर्मणी पण नाहीये, म्हणून वाक्य भावे प्रयोगाचं. आणि शॉर्टमध्ये पहा, ज्या भावे प्रयोगाच्या वाक्याला वाक्यातील क्रियापदाला वा वी वे हा प्रत्यय लागलेला असतो तर ते विद्यार्थी वाक्य असतं, क्रियापद असतं, ते विद्यार्थी क्रियापद असतं. आणि थोडक्यात एकच म्हणायचं ना आपल्याला, अकर्मक भावे म्हणजेच काय, तर ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते त्याला म्हणायचं आपल्याला अकर्मक भावे. आणखी सांगता येते आपल्याला, त्याने आता घरी जावे. पहा, हे पण वाक्य काय सांगता येते, तर भावे प्रयोगाचं आहे पण यामध्ये काय, तर कर्म नाहीये, म्हणून याला सांगितलं जाते आपल्याला अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य. याला सांगितलं जाते आपल्याला अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य. आणखी सांगता येते, त्याने आता चालावे. मग थोडक्यात या ठिकाणी जर म्हटलं तर हे पण वाक्य सांगता येते आपल्याला भावे प्रयोगाचं असून त्यामध्ये कर्म नाहीये, म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रयोग या घटकाबद्दल माहिती घेतलेली आहे. बरोबर आहे. तर या प्रयोगाचे मुख्य प्रकार 3, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, ह्यांच्याबद्दल आपण इथं स्टेप बाय स्टेप या घटकामध्ये माहिती घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण काही डेमो लेक्चर्स या माझे यूट्यूब अकाउंट मधुकर टेंग या यूट्यूब अकाउंटला टाकलेले आहेत. हे डेमो लेक्चर्स तुम्हाला चांगल्या पद्धतीत आवडल्यास तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण शिकण्यासाठी घरीच बसल्या शिकण्यासाठी, म्हणजेच आपण हे संपूर्ण मराठी व्याकरण शिकण्यासाठी माझी मोबाईल नंबर 9767326586 या मोबाईल नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण मराठी व्याकरणाची DVD मागवू शकता आणि या DVDच्या माध्यमातून तुम्ही घरीच बसल्या बसल्या मराठी व्याकरणाची संपूर्ण तयारी करू शकता. तर या DVD मध्ये विद्यार्थी मित्रांनो MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या संपूर्ण MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून सरळ, साध्या, सोप्या भाषेमध्ये मराठी व्याकरण त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर त्याच सोबत जिल्हा निवड समिती, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांच्यासाठी सुद्धा ही DVD अत्यंत लाभदायक आहे. तर शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा ही DVD एक वेळा अवश्य पाहावी, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण मराठी व्याकरण हे परिपूर्ण झालेलं असेल. ठीक आहे.